श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तर आजीवन सभासद झाल्यावर दोन दोन वेळा उबंटू केलं चालेल का? तुमच्या आवडीने करा उबंटू, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने उबंटू आवडतं तसं करा. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. एकदम व्यवस्थित आहे. भाविताई एकदम व्यवस्थित आहे. राऊत. श्री गुरुदेव दत्त राऊत. तुषार. श्री गुरुदेव दत्त. एकदम व्यवस्थित आहे. येऊ देत सगळ्यांना. भोगेताई. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. भोगेताई. श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे, आनंद आहे. पाटील. श्री गुरुदेव दत्त. मृत व्यक्तीचे आवडीच्या ज्या वस्तू असतात मृत व्यक्तीच्या ना, ते घरात ठेवायच्या नसतात. कारण त्याचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. ठीक आहे. त्याचं विसर्जन करायचं असतं. असू दे. श्री गुरुदेव दत्त. काशीताई. श्री गुरुदेव दत्त. हा, स्वामींची मूर्ती घरी ठेवू शकतो, पण 4 अंगुल इतकीच उंची पाहिजे. म्हणजे एवढी 4 अंगुल आहेत ना, 1 2 3 4, एवढीच हाईट पाहिजे. याच्याशी जास्त उंच नको. अरे वा. ऑपरेशन खूप छान झालं ताई. ऑपरेशन खूप छान झालं साहेबांच्या तुमच्या. खूप चांगलं झालं. तुम्ही केलं व्यवस्थित, साधना केली महाराजांची, आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं ताई. जय योगेश्वर. जय योगेश्वर. जय योगेश्वर. चालेल. स्वामींचा फोटो आणायचा आहे, आणू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. लाईक पण करा. आपलं लाईव्ह सेशन लाईक सुद्धा करा. सेव्ह सुद्धा करा. आपल्या टाइमलाईन वरती तुम्ही शेअर सुद्धा करा. मोठी मूर्ती नाही चालत घरात आई. 4 अंगुल इतकीच उंची लागते. सर, मला आपल्याला भेटता येईल का? कठीण आहे ताई. मला भेटणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण की माझ्याकडे वेळच नसतो. तुम्ही ऑफिसला येऊ शकता. ऑफिसमध्ये प्रतिनिधी आहे, त्यांच्यासोबत तुम्ही बोलू शकता. माझ्याकडे वेळ नाहीये भेटायला. सॉरी, सॉरी. अस्थि विसर्जन केल्याने मुक्ती नाही मिळत. ठीक आहे. धन्यवाद. 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 बेल त्राटक कसं करायचं, त्यासाठी लिंक आहे, ती आपल्या साईटवर आहे, ते तुम्ही बघा. आपल्या साईटवरती लिंक आहे, कृपया करून बघा. आनंद आहे, आनंद आहे.
आनंद आहे. दादा टेक केअर प्लीज. हा, बिलकुल बिलकुल काळजी घेऊच. पण कामामध्ये तर काय आपलं कॉम्प्रोमाइज नाही होत. कामं तर करावी लागतात, कामात काय सुट्टी नाही आपल्याला. वाघ नख धारण केल्याने करण्याची काय तुमच्याकडे आहे का वाघ नख? खरं सांगा, असेल तर सांगा. तुमच्याकडे आहे का वाघ नख? हो, शिवलीलामृत पितृपक्षामध्ये काय घाबरू नका रे तुम्ही लोक, पितृपक्ष म्हणून कशाला घाबरता रे? पितृपक्षासारखा अतिशय पावन मुहूर्त नाही. कळलं? पितृपक्ष हा खूप चांगला मुहूर्त असतो कुठल्याही गोष्टीसाठी. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आज तुमच्या लोकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आणलेली आहे. एक चांगला एक विचार आहे तो तुमच्या सगळ्यांमध्ये मला टाकायचा आहे. आणि त्या विचारावरती तुम्ही चिंतन करावं असं माझं मत आहे. आनंद आहे, आनंद आहे. आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. खाओ पिओ भरो पेट सब कुछ जाने शंकर शेठ. हा, स्वामी चरित्र वाचले तर चालतंय ताई. दादा, उच्च न्यायालयाने मंदिरे ही पैसे कमवण्यासाठी बांधली आहे असे वक्तव्य केले आहे, तरी मी त्याचा जाहीर निषेध केला आहे. सगळे पैसे घेऊन न्याय देतात त्याचे काय? आता न्यायालयाची जी निवड प्रक्रिया आहे ती तुम्ही सगळ्यांनी ओळखायला पाहिजे, की न्यायालयामध्ये जे मॅजिस्ट्रेट्स आहेत, जे न्यायाधीश आहेत, त्यांची निवड प्रक्रिया कुठल्या माध्यमातून होते. त्यातून तुम्ही लोक स्टडी करा. कळलं? त्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, माझ्यासमोर पण काही गोष्टी आहेत, पण मी त्या बोलू नाही शकत. प्रसार माध्यमांमध्ये मला त्या गोष्टी बोलता नाही येत. त्यांना बंधनं आहेत. आनंद आहे, येऊ दे सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. राणी राणी आजीवन साधक झाला. नवनाथीय भस्म संस्कार घ्या, जपसिद्धी घ्या आणि बैठक घ्या आणि लगेच साधना सुरू करा. राणी, साधना लगेच सुरू करा. जरा तुम्ही लोकांचे दुःख दूर करतात, त्यांच्या प्रारब्धाचा तुम्हाला त्रास होतो का? आता होणार ना त्रास सुरूशी? हा, होणार ना त्रास? का नाही होणार सांगा? अरे बापरे, महाकाल. महाकाल तुम्ही आज प्रकट झाले आज आमच्या लाईव्ह सेशन मध्ये. श्री गुरुदेव दत्त. महाकाल. आनंद आहे आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. महाकाल आज कशी आठवण झाली आमची? मला महिनाभर झाले खूप भीती वाटत आहे घरी, मी काय करू? उतारे काढा ताई, उतारे काढा. उतारे काढा. गुरुचरित्र महिला वर्ग नाही वाचू शकत, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा. संक्षिप्त गुरुचरित्र वाचा. कळलं का मी काय बोललो? श्री गुरुदेव दत्त.
पितृपक्षात अतृप्त पितरांसाठी काय विशेष सेवा करू, त्यांच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? फक्त तर्पण विधी करा. तर्पण विधी करा. जरा सिस्टरच्या ड्रीम मध्ये तुम्ही आल्या होता, ड्रीम खूप लांब आहे, आता सांगू शकत नाही. ठीक आहे, हरकत नाहीये, नेक्स्ट टाइम सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये. आनंद आहे, आनंद आहे. येऊ देत सगळं लोकांना हळूहळू का होईना. प्रत्येक जण आपापल्या कामधंद्यातून, प्रवासातून, घरामध्ये महिला वर्ग काम करतायत. त्यातून वेळ काढून लाईव्ह सेशन बघणं म्हणजे खूप मोठी कसरत आहे. हरकत नाहीये, हरकत नाहीये, होईल सगळं व्यवस्थित. पोलसानेजी, श्री गुरुदेव दत्त पोलसानेजी. रविवारी रविवारी झालेल्या लाईव्ह सेशन बद्दल किती लोकांना जागरूकता आली? रविवारी झालेल्या लाईव्ह सेशन बद्दल किती लोकांना जागरूकता आली? रविवारचं लाईव्ह सेशन ॲज इट इज पोस्ट केलेलं आहे फेसबुकवरती. किती लोकांना जागरूकता आली? ताई 12 लिंबाचा उतारा करा ताई, आणि तो आपले व्हिडिओ आहे, प्रतिनिधींकडून व्हिडिओ घ्या. प्रतिनिधींकडून व्हिडिओ घ्या. अरे वा, खारेपटणला काळ भैरव मंदिरात जाऊन आले, खूप छान झालं, खूप छान झालं. अरे महाकाल, बर 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 महाकाल, माझ्या महाकाल, तुम्ही काय करा, 9619011227 वरती मला व्हॉट्सअप करा. हा, 9619011227 वरती मला व्हॉट्सअप करा. हारपुडे ताई, श्री गुरुदत्त, तुम्ही सगळेजण आजीवन साधक महिला वर्ग विशेष शनिवारी काळ भैरव मंदिरात गेले आणि शनिवारी होणाऱ्या सामूहिक साप्ताहिक नवनाथी पालण्यासाठी देवाकडे साकडं टाकलं. आपल्या संस्थेतील जे आजीवन साधक आहेत, पुणे ग्रुपमधले, ठीक आहे, त्याच्यामुळे एवढा आनंद झाला मला की चला चला, असं काहीतरी चांगलं होतंय की माझी गरज नाही लागत आहे, तुम्ही सगळे डायरेक्ट महाराजांपर्यंत, काळ भैरवपर्यंत पोहोचताय आणि तुम्ही स्वतः तुमच्या हातामध्ये दत्त कार्य घेताय. हे बघून मनाला इतका आधार झाला, तुम्हाला सांगू. असं असं आनंद फील झाला की काहीतरी कार्य स्वतःहून घडायला लागलेली आहेत, है ना. तर पुण्यामध्ये जे आपले महिला वर्ग आहेत, आहे की नाही, ते सगळ्यांनी जाऊन काळ भैरव मंदिरात जाऊन तिथे देवाला नारळ ठेवून देवाला त्यांनी विनवणी केली की आपल्या नवनाथी पालनामध्ये 5,000 साधक होऊ दे, जेणेकरून लवकरात लवकर शाबरी विद्या चालवू दे. शाबरी विद्या ते नादरिले कोणी, जाळूनी शापुणी भस्म करू. दादा, आध्यात्मिक सिक्रेट मध्ये आज कोणते सिक्रेट सांगणार आहे? सांगतो सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सिक्रेट काय, माझ्याकडे सिक्रेटचा भडीमार पडलाय. हारपुडे ताई एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. सिक्रेटचा भडीमार पडलाय, पण मला तुमच्या लोकांकडून आता एक एक खूप महत्वाचं मत घ्यायचंय. इतकं महत्वाचं मत आहे की समाजामध्ये संत चरित्र हा एक विषय आहे.
सत्पुरुष चरित्र हा एक विषय आहे. ह्याला प्रोजेक्शन जे असतं, ह्याला जे प्रोजेक्ट केलं जातं, तर त्या प्रोजेक्टमध्ये काही खाचखळगे आहेत, खड्डे आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी ते ओळखले पाहिजेत. ह्याला महत्व आहे की नाही लक्षात घ्या. शेवटी आपण समाजात राहतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. दत्त महाराजांनी दोन प्रकारचे योगी पुरुष सांगितले आहेत. सगळ्यात पहिले योगी पुरुष मध्ये असा योगी पुरुष असतो की ज्याला कोणी विचारत नाही, हरकत नाही, तर तो योगी पुरुष काय करतो, तो त्याचा देह एकांतामध्ये सुकवतो आणि तो त्याच्या परमानंदामध्ये लीन होतो. दुसऱ्या प्रकारच्या योगी पुरुषामध्ये कसं असतं की त्याचे विचार, आचार, सुविचार समाजामध्ये उच्चस्तरीय समजले जातात आणि ते पूजनीय असतात. म्हणून त्या योगी पुरुषाला समाजात ठेवलं जातं आणि जनउद्धार हेतू दत्तकार्य त्याच्याकडून करून घेतलं जातं. तर मला तुमच्या सगळ्यांना समाजहिता हेतू, समाजामध्ये संतांचं चरित्र, समाजामध्ये सत्पुरुषांचं चरित्र, महापुरुषांचं चरित्र आज ज्या पद्धतीने प्रोजेक्ट केलं जातं त्याबद्दल मला तुम्हा लोकांना प्रश्न विचारायचा आहे. तर मला प्रश्न विचारायची परमिशन आहे का? आपल्या या वर्तमान समाजामध्ये संत चरित्र, सत्पुरुष चरित्र, सिद्धपुरुष चरित्र, महापुरुष चरित्र जे असेल, तर जे चरित्र प्रोजेक्ट केलं जातं, तर त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मला तुम्हा लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. सद्गुरू चरित्र, त्याच्यामध्ये मग श्री स्वामी समर्थ महाराज आले, त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज आले, सगळे आले त्याच्यामध्ये. प्रश्नाचं उत्तर हो, हा विषय फार गंभीर आहेच, मला माहिती आहे. विषय हा गंभीर आहे, विषय हा गंभीर आहेच मला माहिती, पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. काच मी म्हणालो कारण की तुमच्या सगळ्यांचं मत महत्वाचं आहे. उद्या उद्या तुमच्या लोकांकडून प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके दादा, मी कराडला जात आहे. ठीक आहे, जा तुम्ही आरामात जा गुरु, कराडला काही घाई नाही. पोचल्यावरती मेसेज टाका, पोचल्यावर मेसेज टाका, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारू का तुम्हा लोकांना सगळ्यांना? अतिशय गंभीर प्रश्न आहे. माझ्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे, माझ्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. लाईक सुद्धा करा. माझ्या प्रश्नाचा प्रश्न अतिशय सिरियस आहे, प्रश्न खूप गंभीर आहे. मराठी मालिका तुमच्या लोकांपैकी किती लोक बघतात? जे संतचरी संत स्वामी समर्थ मागे आलं होतं, आहे की नाही? नवनाथांची मालिका आहे, दत्तगुरूंची मालिका आहे, विठ्ठलाचं आहे, तुकारामांचं आहे, संत बाळूमामा आहेत. हा, त्याच्या यांची मालिका तुमच्यापैकी किती लोक बघतात? मराठी मालिका तुमच्यापैकी किती लोक बघतात? प्रश्न विचारतो मी, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी मराठी मालिका किती लोक बघतात? त्याच्यामध्ये संतांची मालिका दाखवतात, स्वामी समर्थ रूपाचं दाखवतात. बर, मोस्टली महिला वर्ग तर बघतात, आहे की नाही? महिला वर्ग बघतात, बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती का?
रामानंद सागरचं रामायण आलं होतं माहिती का, त्याच्यामध्ये अरुण गोविलनी रामाची भूमिका केली होती. हा, रामानंद सागरचं रामायण जे झालं त्याच्यामध्ये अरुण गोविल जे होते, ऍक्टर होते ते त्यांनी रामाची भूमिका केली होती. तर रामाच्या भूमिकेनंतर त्याने कुठलीच भूमिका नंतर साकारली नाही, आउट ऑफ द वे जाऊन बॉलिवूडमध्ये किंवा कुठे पण. हा, आजही ते जातात तर त्यांना त्या रामाच्या प्रतिमेमध्ये बघतात लोक. ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक जीवन काही असो, त्यांचा शरीराचा धर्म कुठलाही असो, पण ती प्रतिमा जी तयार होते, प्रतिमा जी तयार होते, लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणतो त्याची बारकाईने ऐका. धर्माची, देवाची आणि सत्पुरुषाची विटंबना कशी होते याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. रामानंद सागरमध्ये अरुण गोविल यांनी रामाची भूमिका केली होती, रामानंद सागरच्या रामायण सिरियलमध्ये. तुम्हाला लोकांना माहिती आहे का? त्यांची इमेज आजही त्या भगवान रामचंद्राप्रमाणेच त्यांना बसतात. आज त्यांना त्याच रूपामध्ये बघितलं जातं, आहे की नाही? आता इथे त्याला डोळ्यासमोर ठेवा, तो विषय डोळ्यासमोर ठेवा, मी जो तुम्हाला सांगितला तो. आपल्या इथे मराठी चॅनल जे आहेत त्याच्यामध्ये मागे स्वामी समर्थांची सिरियल लागली होती, म्हणजे एक म्हातारा मनुष्य उंच वगैरे स्वामींच्या रूपामध्ये त्यांनी भूमिका केली होती. मला त्यांचं नाव नाही माहिती, मला त्यांचं नाव नाही माहिती. श्री स्वामी समर्थ रूपामध्ये भूमिका केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर खंडोबाची सिरियल आली होती. खंडोबाच्या सिरियलमध्ये एका कॅरेक्टरने भूमिका केली होती. हा, तर लोकांचा समज काय असतो, लोक त्या रूपाला मानतात, लोक त्या रूपाला भसतात. विषय कळला? माझा तुम्हा लोकांना एक प्रश्न आहे, श्री स्वामी समर्थ असू दे, संत बाळूमामा असू दे, जे संतांचं चरित्र आहे, जे अभिनेते ती भूमिका साकारतात, त्या अभिनेत्याला ते चरित्र बंधनकारक आहे की नाही? माझा प्रश्न तुमच्या लोकांसाठी आहे. जे संतांचं चरित्र आहे, मग ते श्री स्वामी समर्थ रूपात असू दे, संत बाळूमामा असू दे, संत तुकाराम महाराज असू दे, नामदेव असू दे, नवनाथांचं असू दे, हा, तर जे संतांचं, जे सत्पुरुषांचं चरित्र आहे, हे सत्पुरुषांच्या चरित्राला साकारणारे जी भूमिका आहे त्या अभिनेत्याची, तर त्या अभिनेत्याला संतांचे चरित्र बंधनकारक आहे की नाही? प्रश्न कळला का? प्रश्न कळला की नाही कळला? माझा प्रश्न कळला का? आज समजा, उदाहरण घ्या, आज समजा, चला समजा, मला असं काय नकोय, तुम्ही लोक गैरसमज करू नका. समजा कुठल्या सत्पुरुषाची भूमिका, मी एक ऍक्टर आहे समजा, कन्सिडर करा मी एक ऍक्टर आहे. हा, आणि त्या ऍक्टिंगमध्ये मी त्या सिरियलमध्ये काम केलं. हा, सिरियलमध्ये काम केलं आणि मी पॉप्युलर झालो. चला कन्सिडर करा मी पॉप्युलर झालो. समजा कुठली पण सिरियल घ्या, तुकाराम महाराज म्हणा किंवा कुठली पण सिरियल घ्या, अशामध्ये समजा मी काम केलं, मी मुख्य भूमिकेमध्ये आहे, आणि ती तुकाराम मी पॉप्युलर झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी कामामध्ये मी गेलो, सिरियलमध्ये गेलो, त्याच्यामध्ये माझं जे चरित्र आहे ते एकदम विपरीत दाखवलं. मी जसं दारुडा आहे, बेवडा आहे, किंवा मी विलन आहे, किंवा मी काहीतरी चिटर आहे, शेंड्या लावतो, तर पब्लिकच्या मनामध्ये काय समज तयार होतो? तुम्हाला मुख्य मुद्दा कळला? स्वामी समर्थ रूपामध्ये मागे ते कोणी वृद्ध होते, त्यांनी ती भूमिका जी साकारली त्याच्यामुळे ते प्रसिद्ध झाले. पण त्याच्यानंतरच्या सिरियलमध्ये त्यांना त्यांची भूमिका जी होती ती अतिशय मलिन दाखवली गेली. मग लोकांच्या मनामध्ये भूमिका साकारणाऱ्याला महत्व द्यावं की न द्यावं, आणि जर महत्व न द्यावं तर मग ती सिरियल का बनावी? तुम्ही लोक तुमचं मत इथे द्या. कारण काय होतंय की चुकीची माहिती चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तींकडून प्रोजेक्ट केलं जातं संतांची चरित्र. आणि जर हे नाही अडवलं तर ही लोक अर्थाचा अनर्थ करतील आणि आपल्या
सत्पुरुषांच्या अर्थात आपल्या महापुरुषांच्या कार्याला ग्लानी लावतील. हा, जर जर ते जर ते अभिनेते त्या चरित्राप्रमाणे राहत नसतील, म्हणजे खंडोबाची भूमिका साकारणारा जर बाहेरून दारू आणि मच्छी मटण आणि लेग पीस तोडत असेल, हा, आणि हे जर जे आदर्श तो डोळ्यासमोर लोकांच्या ठेवत असेल, तर त्याला ती भूमिका साकारण्याचा अधिकार आहे का? स्वामी समर्थ भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला जर दुसऱ्या सिरियलमध्ये हाणन मारून बेवडा रूपात त्याला दाखवत असतील, म्हणजे स्वामी समर्थ रूपात त्यांनी काम केलं, खूप उत्तम काम केलं, पण दुसऱ्या सिरियलमध्ये तो दारू पिणारा, मस्ती करणारा, हा, लोकांना टोप्या लावणारा शेंड्या लावणारा दाखवत असेल, तर ती सिरियल जी काय आहे, जी स्वामी समर्थांच्या रूपाने त्यांनी बनवलेली आहे, त्या सिरियलीला किती महत्व आहे, लोकांच्या मनामध्ये काय प्रतिमा तयार होते? माझा मुद्दा तुम्हाला कळाला का? समाजामध्ये ज्या वेळेला कुठल्या संतांचे चरित्र दाखवायला जातं, तर संतांचे चरित्र साकारणाऱ्या त्या अभिनेत्याला सुद्धा ते चरित्र बंधनकारक पाहिजे. नाहीतर लोक त्या संतांच्या चरित्रावर नाही चालणार. जर तो कलाकार असेल, तो अभिनेता असेल, तो म्हणतो मी माझी ऍक्टिंग करतो, तू ऍक्टिंग करतो, संतांचे चरित्र हे काय ऍक्टिंग नाहीये. श्री गुरुचरित्र हे काय ऍक्टिंग नाहीये. हा पाचवा ग्रंथ नाही, हा पाचवा वेद आहे. आणि पाचव्या वेदाचं पालन केलं पाहिजे. श्री गुरुचरित्र अर्थात संत चरित्र हे एकच आहे. ही ऍक्टिंग नाहीये, ही काय तुझी स्क्रिप्ट नाहीये की तू तू ऐकलीस आणि त्या पद्धतीने तू त्याच्यामध्ये उतरलास. ही तुझी भूमिका नाहीये, हे तुझं चरित्र पाहिजे तुला. तुम्हा लोकांना प्रॉब्लेम कळाला का मी काय म्हणतोय? आपण ह्याला कशा पद्धतीने प्रतिकार करू शकतो? कारण की आता सिरियली अशा येत आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर चरित्र नाहीये, त्यांच्याकडे ऍक्टर पण नाहीयेत, आणि त्या ऍक्टरच्या हिशोबाने ते जे काय चरित्र दाखवायचा प्रयत्न करतायत ते एकदम दिशाभूल करणार आहे. हा मुद्दा आहे, पात्र साकारण्याचे त्यांना अधिकार नाहीयेत, मग तुम्ही या लोकांना सिरियल बनवण्याची परमिशन कशी देता? यांना सिरियल बनवण्याची परमिशन का देता? मी काय म्हणतो, माझं काय मत आहे, तुम्हा लोकांना एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्म मधून तुम्ही या सगळ्यांचे जे काही चुकीचे जे काही निर्धार आहेत ते हाणून पाडले पाहिजेत. जो कोणी कलाकार आहे, नकलाकार आहे, तो स्वामी समर्थ भूमिकेमध्ये, दत्त महाराजांच्या भूमिकेमध्ये आहे, नवनाथांच्या भूमिकेमध्ये, ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेमध्ये आहे. पण ती भूमिका साकारताना त्यांनी त्यांचं चारित्र सांभाळायचं की न सांभाळायचं? आणि ते चारित्र काय त्यांनी फक्त सिरियल पुरतं सांभाळायचं? दुसऱ्याकडे काम मिळालं, दुसरीकडे पैसा भेटला, लाळ घोटेप्रमाणे तिकडे गेले आणि तिकडे त्यांनी दुसरी चारित्र साकारलं, दुसरं काही कॅरेक्टर घेतलं. मग संतांच्या जे चारित्र जे त्यांनी जे केलेलं आहे त्याची गरिमा काय आहे? त्याची गरिमा काय आहे? आज आपली महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. संतांची भूमी आहे. इथे सगळं संतांच्या मर्जीने चालतं. जे समाधिस्थ दत्तविभूत आहे त्यांच्या मर्जीने चालतं. मग हे जे दुष्कृत्य करतात त्यांना शासन कसं व्हायला पाहिजे? सिरियल जे ह्यांच्या मनाप्रमाणे करतात, सकाळी झोपेतून उठतात आणि सिरियल बनवतात, ठीक आहे. बदल कसा घडेल? श्री स्वामी समर्थाची भूमिका साकारणारा दुसऱ्या सिरियलमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालतो. हा, दारू पिऊन धिंगाणा घालतो. हे काय योग्य आहे? ही गोष्ट योग्य आहे का? शेवटी संतांचे चरित्र शाश्वत आहे का क्षणभंगूर आहे ते मला सांगा.
मग तो जो कोणी कलाकार आहे त्या कलाकाराने ती भूमिका जेव्हा साकारली तर ती साकारलेली जी भूमिका आहे ती शाश्वत राहायला पाहिजे का क्षणभंगूर राहायला पाहिजे? लोकांच्या मनामध्ये प्रतिमा काय तयार होते की अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक स्वामींची भूमिका साकारलेली आहे, तो व्यक्ती स्वामींसारखा दिसतो, तो व्यक्ती स्वामींसारखा चालतो, तो व्यक्ती स्वामींसारखा बोलतो, मग तो स्वामीच झाला ना? हो की नाही? लोकांच्या समजवरती किती मोठा परिणाम होतो की ही व्यक्ती स्वामींसारखी दिसते, स्वामींसारखी वागते, अवलिया आहे, स्वामींचे बोध करते, स्वामींचं प्रबोधन करते त्या सिरियलमध्ये, आणि तीच व्यक्ती दुसऱ्या सिरियलमध्ये जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालते. मग त्यावेळेला माणसाचा समज काय होतो? पब्लिक पब्लिक काय समजेल की अरे इथे हिचं रूप हे होतं, तर या सिरियलमध्ये यांनी पैशांसाठी हे रूप घेतलं. मग तो त्याच्या चारित्र्यावर ठाम आहे का पैशांसाठी चारित्र्यामध्ये बदल घडतो? आपण ज्यांना सद्गुरू म्हणतो, आपण ज्यांना भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांचं रूप म्हणतो, अशा सद्गुरू स्वरूप सत्पुरुषांना आपण पूजनीय ठेवण्यासाठी त्यांचे चारित्र्यच आपण नजरेमध्ये आणतो, व्यक्तिमत्व नाही. मग व्यक्तिमत्वामध्ये जे असे बदल घडत असतील तर चारित्र्याला कितपत किंमत ठेवायची या नकलाकारांच्या? मला एकच माहिती आहे, मला एकच माहिती आहे, तुम्ही लोक जे करता ते चांगलं करा. मग संत चरित्र शाश्वत आहे तरी लोक सिरियल बनवून त्या संतांच्या चरित्र्याला मलिन का करतात? मग नकलाकारांना असं हायर करून ही लोक मलिन का करतात? जरा काही लोक बोलतात दत्त महाराज आमच्या अंगात येतात, हे खरं आहे का? एकदम थोतांड आहे, एकदम थोतांड आहे, एकदम खोटं आहे. दत्त महाराज येत नाही, त्यांच्या रूपाने कुठलं तरी भूतप्रेत घुसतं बॉडीमध्ये आणि ते विकार करून ठेवले. तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी आक्षेप घेतला पाहिजे या विषयावरती. मराठी सिरियलवरती ही लोक काही दाखवतात आणि तुम्ही लोक ते गोड मानतात, आणि याचा परिणाम होतो आपल्या समाजात असलेल्या संतांच्या चरित्रावरती, त्याच्या ग्रहणशक्तीवरती. एक व्यक्ती जर स्वामी समर्थांना मानत असेल आणि सिरियल बघून त्याची भक्तीचं प्रकट होत असेल, आणि सिरियलमध्ये जर भक्ती प्रकट होत असेल आणि त्या सिरियलमध्ये कॅरेक्टरने बोललेले विषय तो वचन म्हणून समजत असेल आणि त्या वचनात तो चालत असेल, आणि तोच कॅरेक्टर जेव्हा दुसऱ्या सिरियलमध्ये जातो, दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथे जाऊन जर तो काय उलट सुलट वागतो, तर ज्या व्यक्तीने त्या कॅरेक्टरकडे बघून जे वचन ग्रहण केलेलं आहे तर ते वचन टिकणार का? ते वचन टिकणार का? हा विषय अतिशय धार्मिक स्वरूपामध्ये आहे. हा विषय धार्मिक स्वरूपामध्ये आहे. तुम्ही सगळ्यांनी हा विषय मनावर घ्या आणि ह्याच्यामधून जर जे काय कायदेशीर जे काय तुम्हाला सगळं करता येईल, आणि तुम्ही ह्या सगळ्या सिरियलवाल्यांना ना तुम्ही वेसण घाला. माझा मुद्दा तुम्हाला लोकांना कळाला का? मी काय म्हणालो ते कळालं का? खऱ्या स्टोरीमध्ये भरपूर चेंज करतात आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे करून तुम्हाला ते प्रोजेक्ट करून दाखवतात. हे खरं आहे ताई तुमचं. मला सांगा ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई आपण करू शकू? तुम्हाला माझी काय गरज लागेल? मी तुम्हाला सगळ्यांना मदत करायला तयार आहे. खापरे, श्री गुरुदेव दत्त खापरे. आपले संतांचे चरित्र आहेत, आपल्या मराठी मातीचा, आपल्या महाराष्ट्राचा हा वारसा आहे. सद्गुरू चरित्राचा हा वारसा आहे. हा वारसा मलिन करण्याचा अधिकार या टीव्ही सिरियलवाल्यांना कोणी दिला?
हा वारसा मलिन करण्याचा अधिकार या टीव्ही सिरियल वाल्यांना कोणी दिला? मराठी आणि हिंदी सिरियल दोन्ही आहे, त्याच्या पहिले तुम्ही मराठी सिरियलवरती कॉन्सन्ट्रेट करा. मराठी सिरियलवरती तुम्ही सगळ्यांनी काय प्लॅन करा व्यवस्थित. तुम्हाला दत्तप्रबोधिनी संस्थेतून तुम्हाला जी मदत पाहिजे ती मदत आम्ही तुम्हाला करू शकतो. अरे पण मलाही सांगा, आपण नाही बघितल्याने, डोळे बंद केल्याने परिस्थिती बदलणार आहे का? डोळे बंद केल्याने परिस्थिती बदलणार आहे का? मी तुम्हाला काय म्हणालो, डोळे बंद केल्याने परिस्थिती बदलणार आहे का? समाजामध्ये प्रोजेक्ट केल्या जाणाऱ्या संतांच्या चरित्राला मलिन करण्याची यांना परवानगी कोणी दिली? याचमुळे तर नवीन पिढीला संतांची चरित्र कळली नाहीत. कलाकाराला विसरतात. उदाहरण खंडोबा मालिका. हा, विसरणार ना पाटील. तुम्हाला आता तरी कळालं मी काय बोललो. खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. खंडोबाची भक्ती, खंडोबाच्या नावाची गाणी, खंडोबाची जी काही कथा आहे ती तुम्ही सिरियलच्या माध्यमातून प्रोजेक्ट करता, पण खंडोबाची भूमिका ना साकारणाऱ्या माणसावरती तुमच्याकडे कंट्रोल असतो. तो जाऊन दुसरीकडे जाऊन उलटे सुलटे धंदे करतो. मग त्यावेळेला काम देताना त्या नकलाकाराचं चरित्र बघितलं गेलं पाहिजे. त्या सिरियलला परमिशन पाहिजे की तुम्ही आमच्या धार्मिक तत्वांशी छेडछाड करत आहात, त्या अर्थी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स लावणार, निर्बंध लावणार. याचा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या पिढीवर जाणवेल. तुमची पिढी बघा तयार नाही होणार. संतांना मानणार नाही. तुमची येणारी पिढी सद्गुरूला मानणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस आहेत. दीज आर दी लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस विच आर ऑकरिंग नाव ऑनवर्ड सबसिक्वेंटली ऑन युअर जनरेशन इन देअर डे टू डे लाईफ. तुमची येणारी पिढी किंवा तुमची आलेली पिढी सद्गुरूला मानणार नाही का की त्यांच्याकडे कुठलाही आदर्श नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणारच आहे, पण कॅरेक्टर सर्टिफिकेट बरोबर ती ज्या संतांची भूमिका साकारणार आहे त्या संतांबद्दल त्याला आत्मीयता हवी, आणि त्याचं करिअर तिथे नाही होऊ शकत त्याच्या प्रसिद्धीवरती. समजा स्वामी समर्थांची भूमिका साकारली तर त्यातून जो समजा तो प्रसिद्ध झाला तर त्याचं करिअर नाही होऊ शकत. तो दुसरीकडे कुठे काम नाही करू शकत. याचा परिणाम, सगळ्यात मोठा परिणाम लक्षात घ्या. तुम्हा लोकांना मान्य असेल तर ठीक आहे, नसेल तर ठीक आहे. या सिरियलचा, या पिक्चरचा इम्पॅक्ट काय होईल तुम्हाला मी सांगतो. याचा इम्पॅक्ट एकच होणार आहे की तुमची मुलं कधीही सद्गुरू मार्गावरती येणार नाहीत, कारण त्यांच्या समोर कोणीही आदर्श नाही. आणि हे नकलाकार आदर्श होऊ शकत नाहीत, कारण की हे पैशांसाठी यांची भूमिका बदलतात. जे पैसे कमवणं हा विषय वेगळा. पहिले कारवाईची भूमिका महत्वाची आहे. बघा, हा परिणाम आहे लॉंग टर्म. मी तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस पण सांगतो की उद्या याचे परिणाम काय होणार आहेत. तुमची मुलं बाळं सद्गुरू चरित्रावर चालणार नाहीत, कारण त्यांच्यासमोर आदर्श नाहीये. तुमची मुलं आई बापाला मानणार नाहीयेत. तुमची मुलं गुरुजनांना मानणार नाहीत, कारण त्यांच्याकडे आदर्श नाहीयेत. सिरियलमध्ये जर कुठला नकलाकार जर कुठल्या संताची भूमिका राबवतो, तोच तोच नकलाकार पैशांसाठी दुसरीकडे जाऊन दुसरं काम करतो. त्याच्यामुळे पहिली जी त्याची प्रतिमा आहे ती मलिन होते, आणि लोकांच्या मनामध्ये असलेल्या त्या संतांच्या भूमिकेबद्दल आक्षेप तयार होतो.
जय योगेश्वर ताई. जय योगेश्वर. लोकांनी विरोध केला पाहिजे, लोकांनी विरोध केला पाहिजे. संतांची भूमिका साकारणाऱ्या नकलाकारांना वेळेवरच व्यसन घातलं पाहिजे. त्या सिरियलचे डायरेक्टर प्रोड्युसर आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे की तुम्ही आमच्या धार्मिक तत्वाशी छेडछाड करू नका. कारण त्यांना कोणी अडवणार नाहीये. अडवणार नसल्या कारणाने ते त्यांना त्यांना मोकळं रान मिळालेलं आहे. ते पाहिजे तसं प्रोजेक्ट करतात. ते पाहिजे तसं प्रोजेक्ट करतात. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे. पितृपक्ष आहे. पितृपक्षामध्ये तर्पण विधी रोज करायची आहे. ठीक आहे. पितृपक्षामध्ये तर्पण विधी रोज सर्व पितृ अमावस्येला तरी तुम्ही लोकांनी कमीत कमी केलं पाहिजे. राहिलेली राख ताई तुम्ही तुमच्या वृक्षांना टाका. तुमच्या घरामधून बाहेर फुकायला टाका. डायरेक्टरला अनुमती ताई कोणी देत नाही. तुम्ही सगळ्यांनी एक टाका, ह्याच्यामध्ये पिटिशन टाकायला पाहिजे. दादा हे खूप भयंकर आहे, पण यांना विरोध करणं पण अवघड आहे. दादा आपण काय करू शकतो? विरोध करू शकतो. तुम्ही लोक म्हणता तर तुम्हाला गाईड करू का मी? यांच्यावरती पूर्ण कंट्रोल प्राप्त होईल. महाराष्ट्रामध्ये कुठलीही सिरियल, महाराष्ट्रामध्ये संतांची, महात्म्यांची कुठलीही सिरियल परिपक्वतेच्या पार्श्वभूमीवरतीच तयार होणार. असा कच्चा आराखडा आणि कच्ची लोक घेऊन कच्ची भूमिका साकारून लोकांच्या मनाशी खेळणं हे चुकीचं आहे. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे. दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कर्पूर होम, दादा सांगितल्याप्रमाणे नारळाची शेंडी स्वतःकडे करून केला तर माझे संपूर्ण शरीर थंड झाले. हो, बिलकुल होणार लोहार तो, कारण की तसं मी सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये. खूप चांगला परिणाम होतो. सगळ्यात पहिले हे जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत ना, मराठी सिरियलचे, त्यांची इन्फॉर्मेशन काढा, त्यांची लिस्टिंग काढा. एक काम करा, वही आणि पेन घ्या, मी सांगतो ते लिहून काढा. कोण घेतंय, कोण करतंय, कोण लिहितंय मला सांगा. मी तर म्हणतो वकील जे आहेत सगळ्यांनी ते करा, सुरू करा. मी सांगतो तुम्हाला प्लॅन कसा आहे. यांना कसं प्रॉपर साच्यामध्ये आणायचं, त्यांना कसं साच्यामध्ये आणायचं मी तुम्हाला सांगतो. पण इंटरेस्ट आहे का तुम्हाला लोकांना खरोखर? म्हणजे मराठी टीव्ही सिरियल मधून आपल्या संतांचा अपप्रचार होणार नाही, कारण ती सिरियलच बनणार नाही. सिरियल बनण्याचा क्रायटेरिया आहे, तो त्यांना पूर्ण करावा लागतो. गाथा नवनाथांची सिरियल मधील कथा योग्य आहे का? नाही. नाही. नाही, योग्य नाहीये याच्यामध्ये. सरवणकर. योग्य नाहीये त्याच्यामध्ये. खूपच गोष्टी बदललेल्या आहेत.
सगळ्यात पहिले काय करा, ज्या ज्या सिरियली हे असे संतांचे देवतांचे जे व्हिडिओज किंवा मालिका बनवता येतात त्यांचं प्रोडक्शन हाऊस आयडेंटिफाय करा, त्याची यादी बनवा. प्रोडक्शन हाऊसची यादी बनवा. ठीक आहे. पॉईंट नंबर वन, असे कुठकुठले प्रोडक्शन हाऊसेस आहेत की तिथे अशा 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 गोष्टी केल्या जातात. पॉईंट नंबर वन. पॉईंट नंबर दोन, त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये असलेल्या जबाबदार व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा. मग जो कोणी असेल इन्चार्ज, ठीक आहे, जो कोणी इन्चार्ज असेल त्या जबाबदार व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा. पॉईंट नंबर तीन, एकतर तो व्यक्ती तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स देईल किंवा तो तुम्हाला उडून लावेल. आपण असं समजून तो तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स देईल. प्रॉपर रिस्पॉन्स दिल्यानंतर त्याला ही गोष्ट पटवून द्या की तुम्ही ज्या व्यक्तीला मुख्य भूमिकेमध्ये घेत आहात संतांच्या सत्पुरुषांच्या, त्या व्यक्तीला भविष्यात कुठेही दुसरीकडे काम मिळता कामा नये. ठीक आहे. आता ह्याच्यावरती 100% ती व्यक्ती तुम्हाला क्रॉस करणार. मग तिथे पॉईंट नंबर दोन येतो, जर ते त्याने तुम्हाला क्रॉस केलं मी त्या प्रोडक्शन हाऊसवरती, मग आपण कारवाई करायची. कारण संतांच्या चरित्राबद्दल छेडछाड चालणार नाही. संतांच्या भूमिकेबद्दल छेडछाड चालणार नाही. लोकांमध्ये चुकीचा समज तयार करणं हा गुन्हा आहे. लोकांची दिशाभूल करणं हा गुन्हा आहे. मग त्याच्यावरती आपल्याला मग त्या प्रोडक्शन हाऊसवरती कारवाई करायची. मग ती कारवाई जी काय आहे ती न्यायिक असू शकते, ती कायद्याने असू शकते, सामाजिक कारवाई असू शकते, ऑनलाईन असू शकते. ठीक आहे. कारवाई केल्यानंतर मग त्या व्यक्तीला पुढे परत कधीही आपण त्या प्रोडक्शन हाऊसला धार्मिक सिरियल बनवण्याचा आपण त्यांना अधिकार देणार नाही. तसं आपण कोर्टामध्ये पिटिशन टाकू. सोशल मीडियावरती त्याला ट्रोल केलं जाईल तो विषय वेगळा. तुम्हाला सगळ्यांना प्लॅन कळला का मी काय बोललो? सगळ्यांना प्लॅन कळला का याच्यामध्ये? खूप सोपा विषय आहे. एकतर हो बोलले ना तर नाही बोलले, नाही बोलल्यावरती आपण आपली कारवाई करायची. पोलीस स्टेशनमधून कारवाई करता येते आपल्याला. विषय कळला? शिवतरकर इथे कुलदैवत नाही सांगितलं जात, त्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म आहे, तिथे जाऊन कुलदैवत विचारायचं. इथे कुलदैवत नाही सांगितलं जात. दादा त्यांना कॉन्टॅक्ट करून काय सांगायचं किंवा विचारायची, त्यांना अर्ज द्या ताई. त्यांना अर्ज द्या की तुम्ही हे जे काही करताय, हे संतांचे चरित्र, संतांची भूमिका जी तुम्ही राबवताय, या संतांची भूमिकामध्ये आम्हाला आक्षेप आहे. कारण की हे जे कलाकार आहे ते दुसरीकडे जाऊन संतांचे चरित्र मलिन करतात. अशा कलाकारांना तुम्ही काम देणार नाहीत. अशा कलाकारांना तुम्ही काम देणार नाहीत जे दुसरीकडे जाऊन संतांचे चरित्र मलिन करतात. असा बॉन्ड तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. हा बॉन्ड जो आहे ना, हा बॉन्ड खूप मोठं काम करेल त्यांचं. त्यांनी त्यांच्या त्या याच्यासोबत बॉन्ड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला सीसी मार्क केलं पाहिजे किंवा संस्थेला सीसी मार्क केलं पाहिजे. सीसी जर मार्क केलं संस्थेला, ती संस्था उद्या समजा बॉन्ड जर मोडला तर कायदेशीर कारवाई त्या प्रोडक्शन हाऊसवरती पण होईल आणि त्या कलाकारावरती पण होणार. बॉन्ड लिहून घेतला पाहिजे. 25 वर्ष 30 वर्षाचा बॉन्ड झाला पाहिजे की तुम्ही या कलाकारासोबत तुम्ही काम करणार, हा कलाकार तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. बॉन्ड सिस्टम कळाली का तुम्हाला? साईबाबांच्या सिरियलच्या बाबतीत असंच आहे की कोणी उठसूट येतं साईबाबांची भूमिका करतं. कोणी उठतं साईबाबांची भूमिका करतं, असं थोडी चालतं. असं नाही चालत ना.
बरं, आपला आध्यात्मिक प्रश्न विचारा. चला, हे तर तुम्ही लोक करालच. काय क्वेरी आली तर मला विचारा, मी तुम्हाला हेल्प करतो. काही क्वेरी आली तर विचारा मला, मी तुम्हाला हेल्प करतो. नाव लेट्स मूव्ह टू अवर स्पिरिच्युअल डायमेन्शन्स. लेट्स मूव्ह ऑनवर्ड्स टू अवर स्पिरिच्युअल डायमेन्शन्स. घरामध्ये मासिक धर्म असेल तर पितृतर्पण नाही करायचं. हा, 25 इयर्सचा करार असला पाहिजे. हे बॉन्ड करून घेणं सगळ्यात बेस्ट आहे. बाकी स्क्रिप्टिंगचा विषय पुढचा, ते तर आपण त्यांना धारेवरती घेऊच. पण कलाकाराचा जो रोल आहे तो बॉन्ड मध्ये त्याला कंपाईल केलं पाहिजे, कम्प्रेस केलं पाहिजे. संस्थेचा पाठिंबा तुम्हाला आहे, दत्तप्रबोधिनीचा पाठिंबा तुम्हाला आहे. या विषयाला अनुसरून जर तुम्ही काही करणार असाल तर आम्हाला सांगा, तर आम्हाला सांगा. आजीवन वरती गुरं उलट सुलट काही करणार नाही, आता आधीच सांगतो. ओम नमो काल भैरव काली. दादा, आज्ञाचक्र जागृत होण्याची लक्षणं मी सांगितलेलं मागे पण क्लिअर केला हा विषय. तुम्ही मागचं लाईव्ह बघा, मागचं लाईव्ह बघा, त्याच्यामध्ये सगळे टोटल डिटेल क्लिअर केले. आज्ञाचक्राबद्दल तुम्हाला बरेच डिटेल्स मी दिलेले आहेत. चला, भारीतला प्रश्न विचारा. आध्यात्मिक भारीतला प्रश्न विचारा. भारीतला प्रश्न विचारा. अरे, गाडीचा नाही विचारा, मी भारीतला प्रश्न बोललो. सेकंड हँड गाडी घेणे फायदेशीर आहे का, पण डिपेंड तुमचा बजेट काय आहे. तुम्ही पृथ्वीतत्वाबद्दल सांगणार होते. पृथ्वीतत्व म्हणजे काय? पृथ्वीतत्वाशी तुम्ही जोडलेले पाहिजेत. घरामध्ये माठातलं पाणी पिणं, सकाळ सकाळी गवतावर चालणं, ठीक आहे, गाईच्या पाठीवरती हात फिरवणं, काशाच्या वाटीने तळपाय घासणं. विषय कळला? म्हणजेच तुम्ही पृथ्वीतत्वाच्या जवळ पाहिजे. अरे देवा, अध्यात्म अंतिम सत्य. अध्यात्मातलं अंतिम सत्य म्हणजे समाधी. अध्यात्मातलं अंतिम सत्य म्हणजे समाधी.
दादा श्री स्वामी समर्थांना गुरु करून साधना केली तर चालेल का? असं थोडी असतं. तुमने गुरु बनाया कोई बड़ी बात नहीं है, गुरु ने तुमको बनाया ये बहुत बड़ी बात है. आनंद आहे, आनंद आहे. अच्छा दादा, गैबन पीरशा करून आलो संडेला, फार बरं वाटलं. चांगलं आहे ताई, खूप छान झालं ताई, खूप छान झालं ताई, अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर. त्याला योग्य गुरु मिळणे कठीण आहे. मार्शन करा. माझं लिखाण आहे, तुम्ही वाचा रे. तुम्ही अभ्यास करत नाही रे. नुसतं बडबड 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 करता, नुसतं प्रश्न विचारता. पहिले होमवर्क करा, मग प्रश्नाला अर्थ असतो. अभ्यास केल्याशिवाय प्रश्न विचारणं म्हणजे अंगी मूर्खपण येतं. तर माझे लिखाणं आहेत, माझी साईट आहे. गुगलला जा, दत्तप्रबोधिनी साईट मॅप टाका, पहिलीच लिंक येते, तिला क्लिक करा. त्याच्यामध्ये सगळे लीड आर्टिकल्स आहेत, ते आधी वाचा, स्टडी करा. तुमची भूमिका आणि तुमचं उद्दिष्ट पहिले क्लिअर करा. आणि मग मला विचारा, योग्य गुरु मिळणं कठीण आहे, काय करावं? मग मी तुम्हाला सांगतो. हा गुरु काय रस्त्यावर नाही पडला की तुम्ही हाक मारली आणि आला. कळलंय ना? तर योग्य गुरु मिळणं खूप कठीण कार्य असतं. ते आपल्या हातात नसतं. आणि आता पावसाचं काय वातावरण आहे, आपल्याला किल्ल्यांना सर करायचं आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक केल्यापासून आईला पॉझिटिव्हिटी थोडी आली आहे. स्वप्न स्वामी महाराज आले होते, त्यांनी तिला काय सांगितलं, थोडा त्रास ते होणारच, पॉझिटिव्ह होणारच आहे. अपॉइंटमेंट थ्रू लगेच अपॉइंटमेंट बुक केल्या केल्या लोकांना फरक पडतो. माझ्याशी चर्चा होणं हा विषय तर राहिलाच व्यवस्थित, पण अपॉइंटमेंट बुक केल्या केल्याच लोकांना फरक पडतो. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितल्या डोळ्यात पाणी घ्यायचं, तुमचं अष्टसात्विक भाव जागृत होतात. अष्टसात्विक भाव जागृत होतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला प्रश्न विचारा भारीतला. अरे तुमच्यापैकी कोणाकडे प्रश्न नाही का रे? एकदम स्ट्रॉंग आध्यात्मिक कडक प्रश्न पाहिजे. कुडाळकर घाबरायचं नाही. कुडाळकर पारायण करताना कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे, प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करायचा. आध्यात्मिक प्रश्न हवा. आध्यात्मिक प्रश्न हवा. तब्येत बरी नाही, काळजी घ्या. तब्येत तर डाऊनच आहे. वातावरणात बदल घडलेला आहे, त्याच्यामुळे थोडस तब्येत अप्स अँड डाऊन्स होतात तब्येतीने.
दादा आपले पाचही तत्व बॅलन्स कसे करायचे? पाच तत्व बॅलन्स नाही होत, चार होतात. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू हे बॅलन्स होतात. आकाश बॅलन्स नाही होत. आकाश बॅलन्स करायला तुम्हाला नामस्मरणामध्ये राहावं लागतं. बाकी सगळे तत्व बॅलन्स होतात. तुम्ही माझा प्रश्न घेत नाही. प्रश्न विचारत आई. जरा एक महिना झाला अजून अपॉइंटमेंट नाही. प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. मी खूपच व्यस्त असल्या कारणाने वेळच नाहीये माझ्याकडे. आता या पोझिशनला खूप टाईट आहे. खूप टाईट आहे. पण लवकरच अपॉइंटमेंट पूर्ण होईल. हा पशुपतास्त्र आवाहन केल्याने तब्येतीमध्ये फरक पडतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दादा मी राहते तिथे घराच्या बाजूला मसाचे आणि बायांचे स्थान आहे असं सांगत, त्यामुळे आम्हाला त्रास होऊ शकतो का? होऊ शकतो त्रास. त्रास होऊ शकतो. त्रास होऊ शकतो. आध्यात्मिक प्रगती वाढवायची असेल तर तुम्ही आध्यात्मिक साधना कशी करावी आपले युट्यूबवरती व्हिडिओ आहे ते बघा. बर बर, तुमची अपॉइंटमेंट मिळूपर्यंत काय करा तुम्ही, प्रतिनिधींकडे उपाय आहे. गंभीर आजारावरचा उपाय तो तुम्ही घ्या प्रतिनिधींकडून. ठीक आहे, आपल्या प्रतिनिधींकडे उपाय आहे तो घ्या तुम्ही. आता होतोय खराब ताई कोवळा, होतंय येतंय निगेटिव्हिटी, बदला कोवळा पटकन. एवढी चौकशी नका करू ताई. बदलायचा कोवळा पटकन. एकदम चांगला प्रश्न पाहिजे. आनंद आहे, आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त. प्रश्न विचारा. प्रश्न पाहिजेत, आध्यात्मिक प्रश्न पाहिजेत.
रुद्राक्षाला भारणं सुरू आहे. ताई रुद्राक्षाला भारणं सुरू आहे. चारमुखी रुद्राक्ष आहेत ताई. भारायला वेळ लागतो. सोपं नाही ना ताई या गोष्टी. कुठलं यंत्र भारणं, रुद्राक्ष भारण्याला ताई कष्ट लागतात ताई. सोपं आहे का ताई? तुम्ही बसा. तुम्हाला लोकांना असं वाटतंय हा एकदम इझी गोष्ट आहे ना, तर तुम्ही एक काम करा, एक रुद्राक्ष घ्या. त्याच्यावरती तुम्ही फक्त ना एक काम करा, 12.5 हजारचा जप करून दाखवा मला. हा, 12.5 हजारचा जप मला तुम्ही 3 दिवसात करून दाखवा आणि मग मला प्रश्न विचारा की भारणं किती कठीण काम असतं. परत त्याच्यामध्ये 12.5 हजारामध्ये दशांश भाग जो असतो तो हवनाचा असतो. चला, आनंद आहे, आनंद आहे. तर मी रोज स्मशान पारायण करते. आज एक सावली आली आणि माझ्या हातात, आज एक सावली आली, माझ्या हातात आगीचे गोळे ठेवले, पाय निखाऱ्यासारखे भाजत होते. माझ्याकडून काही चुकलं का? नाही नाही ताई, तुमच्याकडून काही चुकलं नाहीये. तुमच्याकडून काही चुकलं नाहीये. आपल्याकडे स्मशान पारायण जे आहे ना ते सिद्ध होतं. साधकांना स्मशान पारायण सिद्ध होतं. म्हणजे तुम्ही हळूहळू स्मशान साधक होऊ शकता. ठीक आहे, पण ते तुम्ही सिद्ध व्हायच्या मार्गावर आहात. तुमच्यापैकी किती लोकांना स्मशान पारायण सिंक्रोनाइज झालेलं आहे? स्मशान पारायण किती लोकांना सिंक्रोनाइज झालेलं आहे? स्मशान पारायण किती लोकांना सिंक्रोनाइज झालेलं आहे? ती लोक भविष्यामध्ये स्मशान साधक होऊ शकतात. म्हणजे काय होऊ शकतं की ते मोठ्या साधनेला, मोठ्या विद्येला ते अधिकारी होऊ शकतात. तुमच्यापैकी किती लोकांना स्मशान पारायण सिद्ध झालेलं आहे? फक्त ज्यांना सिद्ध झालंय त्यांनी मला लिहून पाठवा, म्हणजे मला असं लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल. अच्छा, गाडीताईंना सिद्ध झाले, सिंक्रोनाइज झाले स्मशान पारायण. गाडीताईंचा जो अनुभव आहे ना ताई, तोच पवारताईंना आला सेम. हा, गाडीताईंना मे बी 1 आठवड्या आधी आला, त्याच्यानंतर पवारताईंना आला. हे बघा, पवारताईंना गेली 5 महिने करते मी स्मशान पारायण. म्हणजे सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे की बघा, हारपुडे ताईंना पण सिद्ध झालेलं आहे. हारपुडे ताईंना पण सिद्ध झालेलं आहे. मी हे का म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत तुम्ही जेवढे काय अध्यात्म अनुभवलं असेल, जेवढ्या लोकांशी तुम्ही बोलला असाल, पण असं कधी कोणासोबत घडलं नाही की दत्तप्रबोधिनी न्यासमधून घडतो. विषय कळला मी काय असं म्हणतो? मी हे का म्हणतो की हे स्मशान पारायण तुम्हाला सिद्ध होणं म्हणजे स्मशान पारायण तुम्हाला सिंक्रोनाइज होणं. स्मशान पारायण तुम्हाला सिंक्रोनाइज होणं. आणि तुम्हा लोकांना जर इंटरेस्ट असेल, बिलकुल बिलकुल, म्हणजे बऱ्याच साधकांना स्मशान पारायण सिंक्रोनाइज झालेलं आहे. त्यांच्या तळ हातावरती अग्नी दिसते, त्यांना चिता दिसते, त्यांच्या अंगाला कधी कधी गार वाटतं, एकदम म्हणजे बर्फासारखं गार वाटतं शरीर. दर्शन होतं, आयुष्य बदलून जाणं, असं वस्तुस्थिती आहे ताई. मग आता हे, अच्छा, पूजाताई पण म्हणताय स्मशान पारायण करताना हातामध्ये फील होते,
आणि हेड थंड फील होते, म्हणजे सिंक्रोनाइज होत आहे. सिंक्रोनाइज होत आहे तुमच्या सगळ्यांना शरीर. अच्छा, पल्लवीताईंना पण स्मशान पारायणाचा अनुभव येतो. म्हणजे थोडक्यात मला हे म्हणायचं आहे की अरे, महिला वर्गांना स्मशान पारायण सिद्ध होतंय. पुरुष वर्गामध्ये कोणी आहे का की ज्यांना सिद्ध होतंय स्मशान पारायण सिंक्रो? महिला वर्गांना होतंय. महिला वर्ग करतायत अतिशय प्रामाणिकपणे. त्यांना तो स्मशानाचा जो प्रधान देव आहे काळ भैरव, तो त्यांना पावायला लागलेला आहे. पण पुरुष वर्गामध्ये पण तर झालं पाहिजे ना. नरदेह, समर्थाने सांगितलं नरदेह उत्तमाचा देह. जर स्मशान पारायण महिला वर्गांना जर सिद्ध होत आहे, तर पुरुष वर्गांना पण झाला पाहिजे ना. स्मशान पारायण सिद्ध होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अतिसुंदर ताई. विभूती गरम गरम प्रसाद मिळाला, खूप चांगली गोष्ट आहे ताई. दादा दादा, एका स्त्रीला धर्मश्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ असते? अच्छा. अच्छा, स्त्रीला. प्रश्न चांगला आहे. अतिशय परिपक्व प्रश्न आहे दादा. एका स्त्रीला धर्मश्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ असते? तुमच्यापैकी किती लोकांना प्रश्नाचं उत्तर पाहिजे? ताईंचा असा प्रश्न आहे. उडगे ताईंचा प्रश्न आहे. दादा, एका स्त्रीला धर्मश्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ? एका स्त्रीला धर्मश्रेष्ठ की कर्तव्य श्रेष्ठ? सांगा मला. प्रश्नाचं उत्तर काय सांगू? उत्तर पाहिजे. एकदम प्रिसाइज उत्तर देईन मी. एकदम प्रिसाइज, एकदम प्रॉपर. आणि हे उत्तर तुम्हाला देणार कुठल्याही. आता ताईंचा प्रश्न, ताई खूपच म्हणजे अनुभवी आहेत. खूप पावसाळी काढली ताईंनी, उडगे ताईंनी. आहे की नाही? त्यांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न अतिशय सुंदर आहे की एका स्त्रीला धर्मश्रेष्ठ की कर्तव्यश्रेष्ठ? बरं ऐका, आता याच्यामध्ये उत्तर सांगतो. एका स्त्रीसाठी एका स्त्रीसाठी सदाचार आणि नीती हेच तिचा धर्म आहे आणि हेच तिचं कर्तव्य आहे. सदाचार आणि नीती हाच तिचा धर्म आहे आणि हेच तिचं कर्तव्य आहे. एका स्त्रीसाठी, पुरुषांसाठी पण तेच आहे. एका स्त्रीसाठी ताईंच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो की धर्मश्रेष्ठ की कर्तव्यश्रेष्ठ. ताईंच्या प्रश्नाचं माझं उत्तर असं आहे, एका स्त्रीसाठी सदाचार आणि नीती हाच तिचा धर्म आणि हेच तिचं कर्तव्य आहे. उत्तर कळालं? उत्तर पटलं? सदाचार नीती हुनी आगळा न धर्म. सदाचार नीती हुनी आगळा न धर्म. उत्तर पटलं? सदाचार आणि नीती. सदा म्हणजे आत्म, आचार म्हणजे वागणूक, आचरण, आत्मिक आचरण, त्याला सदाचाराचा म्हणलेला आहे. नीती म्हणजे काय की आपली नीतिमत्ता, आपला पिंड, आपलं पिंड. सदाचार आणि नीती हेच त्या स्त्रीचं कर्तव्य आहे आणि हाच त्या स्त्रीचा धर्म आहे. सदाचार आणि नीतीने वागाल. लक्षात घ्या, तुम्ही आस्तिक असणं महत्वाचं नाहीये की तुम्ही नास्तिक असणं महत्वाचं नाहीये.
तुम्ही सदाचार आणि नीतीने वागताय, तुम्ही मुळातच त्या परमेश्वराच्या जवळ आहात. तुमच्या समोर तुमच्या कपाळावर अध्यात्माचं लेबल लावण्याची पण गरज नाहीये. नाही तुमच्यावरती कुठल्या भावनिकचं पण लेबल लावायची गरज नाहीये. तुम्ही सदाचार आणि सदाचार नीतीने वागाल, तुम्ही मुळातच तुम्ही त्या सत्सद विवेकावर चालताय. सत्सद विवेकावर चालताय. तुम्ही हवं तर काय करा, समस्त महिला वर्ग आहे, तुम्ही तुमच्या अंतरीमध्ये हा प्रश्न विचारा की मी माझ्यासोबत प्रामाणिक आहे का. सगळ्या महिला वर्गाने विचारा. स्वतःच्या अंतरीमध्ये स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा की मी स्वतःसोबत प्रामाणिक आहे का. आणि ह्याचं उत्तर ताई तुम्हाला एकच येणार, तुमची सदाचार आणि तुमची नीती. चारित्र्य महत्वाचं आहे ताई, हा प्रश्न तुमचा म्हणजे जो होता उडगे ताईंचा, त्याला चारित्र्यामध्ये ताई नीती आली ताई, चारित्र्यामध्ये सदाचार आला ताई. सरवणकर जन्मपत्रिकेचं मी काहीच नाही सांगत, त्याच्यामुळे मला तुम्ही प्रश्न विचारू नका. हा येस, बट फॉर मेल पर्सन शुड फॉलो. नाही, पुरुष वर्गांना सुद्धा ताई हेच लागू आहे. नीतिमार्ग पुरुष वर्गांना सुद्धा ही नीतिमत्ता लागू आहे ताई. आनंद आहे. सोयरसूतक मासिक धर्मामध्ये मंदिरात जायचं नाही. सोयरसूतक मासिक धर्मामध्ये मंदिरात जायचं नाही. सदाचार आणि नीती. 22 दिवसाची मुलगी आहे, खूप रडते, तिची नजर काढा ताई, तिची नजर काढा. मग त्यासाठी काय होतंय की शब्द जपून वापरायचे असतात. शब्द जे आहेत हे जपून वापरायचे असतात. शब्दांनी भूमिका तुमची स्पष्ट होते, शब्दांनी भूमिका अस्पष्ट होते. शब्द जपून वापरायचे असतात. त्याच्यामुळे मग सदाचार आणि नीती आलं तर त्याच्यामध्ये आपण नेहमीच भावनिक निर्णय घेऊन कृती नाही केली पाहिजे. हाऊ वुड यू. अच्छा. 2 ओव्यांमध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे करते आहे यज्ञ आणि ओम अक्षर दिसते, तसेच खूप थंड वाटते. ताई तुम्ही आता कंटिन्यू करत आहे हा विषय. पल्लवी ताई तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला मार्ग मिळालेला आहे, तुम्ही कंटिन्यू करा. ओम अक्षर दिसतंय, खूप छान झालं ताई. ओम अक्षर जे दिसणं फार मोठी गोष्ट आहे, त्याचं वाहन शंख आहे. आणि यज्ञ दिसणं खूप मोठी गोष्ट आहे ताई. तुम्ही कंटिन्यू करा, तुम्ही हे ड्रॉप करू नका. Okay. If we are see, if we are considering male and female, ठीक है, these are the two universal objects, okay, which are which are empowering in terms of spiritual dimensions. And if you are looking into the niti is a spiritual thought process which has to be implemented in that particular male or female. It has to be implemented, okay. And that niti is supposed to be in a state way where we should lead to that particular almighty god, towards which we can we can synchronize with that particular energy,
that you can explain in the terms of God, in the terms of God also, in the terms of Sadguru also. It's all about getting synchronization, and it is getting precipitated, it is getting materialized in your day-to-day life from your soul towards your materialistic body, and it is getting materialized in your daily life subsequently. Niti should get materialized. Your sadachar should get materialized. Then only it will be counted. That will be counted as like you are following the sadachar and niti as your religion and as your spirituality. दादा संसारात राहायची इच्छा होत नाही ताई, असं बोलून नाही चालणार ताई. असं बोलून नाही चालणार. आपल्याला संसारातच राहायचंय. Would you like to provide guidance more on emotions versus logic on the spiritual journey and decision making? Okay, see, you're talking about providing a guidance over emotions and logic. First of all, you have to identify what is the illusion. Okay, once you come across the illusion, illusion has to be bifurcated. Illusion has to be bifurcated in logic and emotions. Okay, over the illusions, you have to come over the illusions first of all on the basis of your knowledge. Okay, once you realize your self respect, once you realize your soul enhancement, you will come you will cope up with the illusion first of all, and then you will understand what is the emotions behind your knowledge and what is the situation which is getting synchronized with your universal power. Okay, subsequently you will increase it. Subsequently, it won't happen in such a 1 week or 2 week. No, it will take a time. It will take a time, a couple of years it will require to come over the illusion, the non-dual. Okay, non-dual spirituality. If you want to achieve it, then you have to come over the illusions. Only the illusion uh, supremacy, supremacy over the illusion. That will help you to come out of that logic and the emotions. You should get dominated over your emotion. You should control your emotions. You should understand what kind of logical thinking will be applied on the situation in a daily day-to-day basis. दादा नवनाथांची 12 पंथात विभागणी केली ताई, कोणी केली विभागणी ताई 12 पंथात? ते पण सांगा ना ताई. कोणी केली ते पण सांगा ना ताई. Come over the illusions. Come over the illusions. That is the only one. That is the only way to understand the difference between the logic and the emotions. Make a note of it. Make a note. Come over the illusions. Come over the dual thought line. Come over the dual thought line. Yes, it will be helpful, but try to understand, try to get into the proper uh, process where you will understand what is the illusion. Illusion is the only object which help you to differentiate between emotions and the logic. Emotions is not a dead end to the decision making in terms of spirituality. Logic is not the dead end to making any decision towards your spiritual projection. No, not emotions also and not logic also. Only the first thing that has to be applied, that is overcoming on the illusion. Illusion has to be get aside. Then only you will see what is the truth of the life, what is the reality, and how to get into materialization of the particular reality in terms of sadachara and niti, and how that soul will be enhanced.
subsequently on a ground level with a proper projection of your spiritual body, your सूक्ष्म देह. बावन्न धुपाचे प्रकार असतात का दादा? हो असतात ना कानडे, असतात ना कानडे 52 धुपाचे. त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्याच्यामध्ये उलटा रावण एक धूप प्रकार आहे. उलटा रावण शब्द कधी ऐकलाय? अरे माझं काय मत होतं, आता मराठीमध्ये आपले मराठी बाणा, मराठी अस्मिता आहे, मराठी सन्मान आहे, सगळं म्हणणं बरोबर आहे. पण तुम्हा लोकांना असं कधी वाटतं का रे, कधी आता आपण जर असं काही आउट ऑफ द वे जाऊन थोडंसं कधीतरी लाईव्ह सेशनमध्ये फक्त फक्त आपण असं इंग्लिश भाषेमध्ये कॉन्व्हर्सेशन करावं? ठीक आहे, मराठी आहे, सगळं आपलं स्वाभिमान आहे, अभिमान आहे, आत्मसन्मान आहे, सगळं म्हणणं बरोबर आहे. पण आता समजा जे बिचाऱ्यांना मराठी येत नसेल, ते हिंदी इंग्लिशमध्येच त्यांचं सगळं तळमळ असेल, ते त्यावेळेला काय करायला पाहिजे? इंग्लिशमध्ये लाईव्ह सेशन झाल्याने काय प्रॉब्लेम नाही ना कधीतरी? महिन्यातून एकदा इंग्लिशमध्ये लाईव्ह सेशन करू. अच्छा नाही, शेडगे भाऊ आक्रमक आहेत, ते नाही म्हणतात मराठी पाहिजे. अरे इंग्लिशमध्ये ज्यांना नाही समज, मराठी भाषा कठीण जाते, लिहिलेलं कळत नाही त्यांना, बोललेलं काय करणार? मग त्यांना समजा आपण काही करावं इंग्लिशमध्ये, त्यांना समजावं, तर तुम्हाला बाकीच्यांना काही आक्षेप तर नको. चला 2 मिनिटं राहिले. खरंच तुम्ही सगळेजण एवढे पूजनीय आहात की तुम्ही तुमच्या कामधंद्यातून वेळ काढताय, घरातून कष्ट करतायत, घरामध्ये महिला वर्ग त्यातून वेळ काढताय, बाहेर येत आहे. हा, ज्या ज्या भाषेत कळणं त्या त्या भाषेत सांगणं आवश्यक, आणि आपण तेच करतो. आपला हेतूच तो आहे की तुम्हाला ज्या भाषेत कळत असेल त्या भाषेत समजणं अतिशय महत्वाचं आहे. माझं तर पहिल्यापासून मराठी आणि इंग्लिश आहे, हिंदी तर काय जमत नाही. हिंदी आपली बंबई लँग्वेज आहे, त्याच्यामुळे हिंदीचं काय मला बोलायला गेलं तर माझ्या जीवावर येतं. पण त्याच्या त्यात इंग्लिश बरं पडतं, इंग्लिश बरं पडतं आणि मराठी बरं पडतं, दोन लँग्वेज बरं पडतात बोलायला. हिंदी म्हणायला गेलं तर माझा जीव कासावीस होतो, मला हिंदी जमतच नाही. जरा तब्येत पण सांभाळा ताई. हा ना ताई, तब्येतीचं काळजी आहे ना ताई. चला, इट्स नाव 12:30 p.m. डू आय हॅव अ परमिशन टू लॉग आउट, साइन आउट, वॉट एव्हर यू से? चला आता साइन आउट करायची परमिशन द्या. परत भेटूया शनिवारी रात्री 11:15 वाजता आपल्या सामूहिक साप्ताहिक नवनाथच्या परिणामामध्ये. आणि जास्तीत जास्त आपल्याला पारायण साधक पाहिजे आहेत. पारंगत साधक जर झाले तर शाबरी विद्येचं आपल्याला अनुसंधान साधायचं आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कृपया करून लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त साधक शनिवारी रात्री सामूहिक साप्ताहिक नवनाथच्या पारायणामध्ये सहभागी होण्यासाठी मदत करा. राजगुरू दादा, मला सरसफी जमा करायची आहे, लॉगिंग जमत नाही. तुम्ही काय करा, ऐका राजगुरू, तुम्ही काय करा, 9619011227 वरती मला व्हॉट्सअप करा नाव लिहून. तुमचं जे काय असेल मी योग्य त्या प्रतिनिधींकडे तुमची माहिती पोहोचवतो. ठीक आहे. आता भेटूया शनिवारी रात्री 11:15 वाजता सामूहिक साप्ताहिक नवनाथच्या पारायणामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.